नमस्कार मित्रो, मी एम आर मानकरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सध्या म्हणजे टेन्सची जी सिरीज चालत आहे त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मागील 3 व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सबद्दल आपण पाहिलं आहोत. तरी आजच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सबद्दल डिटेल माहिती मिळवणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरी चला सुरुवात करूया. इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मुख्य क्रिया असते, मेन वर्ब असते, त्याच्यासोबत आय एन जी लागतो. जशा प्रकारे इथे राम इज कमिंग, इथे कम हा मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत आय एन जी लागलेला आहे. सीता डान्सिंग, इथे डान्स हा मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत आय एन जी लागतो. त्याच्यानंतर आय एम लुकिंग, इथे लुक हा मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत आय एन जी आहे. ही इज सिंगिंग, ते सिंग हा मुख्य क्रिया आहे, त्याच्यासोबत आय एन जी आहे. अशा प्रकारे प्रत्येक मेन वर्बसोबत आय एन जी येतो, तिथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं समजायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा आपण 3 भाग पाहणार आहोत, जसे मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पहिला आहे सकारात्मक वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स, दुसरा नकारात्मक नेगेटिव्ह सेंटेन्स आणि तिसरा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नवाचक वाक्य. अशा प्रकारे तिन्ही वाक्ये या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. तरी चला एक एक करून आपण पाहूया. सर्वात अगोदर आपल्याला सकारात्मक वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघायचं आहे. इथे बघा, इथे स्ट्रक्चर अशा प्रकारे असतो. सब्जेक्ट आहे प्लस इज ॲम आर हे हेल्पिंग वर्ब असतात. त्याच्यानंतर V1 असतो वर्बचा फर्स्ट फॉर्म, प्लस आय एन जी असतो, प्लस ऑब्जेक्ट असतो. आता इथे हेल्पिंग वर्ड्स इज ॲम आर हे कुठे लावायचं आहे बघा. जिथे थर्ड पर्सन सिंग्युलर येतो तेथे इज हा शब्द लावायचा आहे. जशा प्रकारे ही, सी, इट हे जे आहेत सिंग्युलर आहेत, थर्ड पर्सन आहेत, त्याला इज लावायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल म्हणजे जिथे आय आला असेल तिथं ॲम लावायचं आहे. फक्त आयलाच ॲम लावायचं. आय एम गोईंग, आय एम कमिंग अशा प्रकारे येतो. त्यानंतर बाकी सर्व सब्जेक्टसोबत आपल्याला आर हा हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. तरी बघा, आता उदाहरणाद्वारे आपण पाहूया. इथे पहिला उदाहरण असे आहे बघा. रोहन गावाला जात आहे. रोहन इज गोईंग विलेज. इथे रोहन हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून त्याच्यासोबत इज आलेला आहे. गो हा इथं मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत आय एन जी आलेला आहे. विलेज हा ऑब्जेक्ट आहे. रोहन इज गोईंग विलेज अशा प्रकारे वाक्य तयार होतो. त्याच्यानंतर पुढचा वाक्य आहे मी खात आहे. आय एम एटिंग. इथे आय हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर आलेला आहे, त्याच्यासोबत ॲम हा शब्द हेल्पिंग वर्ब लागतो म्हणून. त्याच्यानंतर इट हा मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत आय एन जी. आय एम इटिंग. त्याच्यानंतर आम्ही हसत आहोत. येथे काय होतं, वी आर लाफिंग. इथे वी आल्यामुळं आर हा हेल्पिंग वर्ब लागलेला आहे. लाफ हा येथे मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत आय एन जी हा शब्द लागतो. अशा प्रकारे हे सकारात्मक वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स असे आहेत. आता पुढे नकारात्मक वाक्य आपण बघूया. जेव्हा आपण नकारात्मक वाक्य नेगेटिव्ह सेंटेन्स यूज करतो तेथे स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे. सब्जेक्ट आहे प्लस इज ॲम आर हे हेल्पिंग वर्ब आहेत, प्लस नॉट हा शब्द लागतो, त्याच्यासोबतच प्लस वर्बचा पहिला फॉर्म आहे, प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट असतो. आता उदाहरणाद्वारे आपण पाहूया. येथे रोहन गावाला जात नाही. तेथे आपण सकारात्मक वाक्यामध्ये रोहन गावाला जात आहे असं बघितलं होतं. येथे नाही हा शब्द येतो म्हणजे इथे नकारात्मक वाक्य आहे. त्याचा इंग्रजीमध्ये असं होतं रोहन इज नॉट गोईंग विलेज. इथे रोहन हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इज आलेला आहे. इजच्या सोबतच नॉट हा हेल्पिंग वर्ब झाल्यानंतर लगेच नॉट हा शब्द लागतो. त्यानंतर दुसरा उदाहरण आहे मी खात नाही. आय एम नॉट इटिंग. आय इथे फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणून ॲम हा हेल्पिंग वर्ब आलेला आहे आणि लगेच नॉट आलेला आहे. इटिंग, इटसोबत आय एन जी लागलेला आहे. आय एम नॉट इटिंग. आता पुढे आहे आम्ही हसत नाही. याचा असा प्रकार होतो वी आर नॉट लाफिंग. अशा प्रकारे नेगेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. आता पुढचा भाग आहे. आता आपल्याला प्रश्नवाचक वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहायचं आहे. येथे स्ट्रक्चर अशा प्रकारे असतो. सर्वप्रथम WH फॅमिलीचे शब्द लागतात, त्याच्यानंतर
प्लस इज एम आर हेल्पिंग वर्ब आहेत प्लस V1 वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आणि प्रश्न मार्क असतो कारण हे प्रश्नवाचक वाक्य आहेत. आता उदाहरणाद्वारे पाहायचं असेल तर तुम्ही काय खेळत आहात असं म्हणायचं झालं. व्हॉट आर यू प्लेइंग. व्हॉट म्हणजेच हे WH फॅमिलीचा शब्द आहे. आर हेल्पिंग वर्ब आहे. यू प्लेइंग. त्याच्यानंतर आम्ही हसत का आहोत. व्हाय आर वी लाफिंग. अशा प्रकारे प्रश्नवाचक वाक्य आपण तयार करू शकतो. याच्या स्ट्रक्चरद्वारे आपल्याला जायचं आहे. स्ट्रक्चर पाठ करून घ्यायचं आहे त्याच्याद्वारे आपण वाक्य तयार करू शकतो. इथे आणखी काही प्रश्नवाचक शब्द आहेत. का तुम्ही खेळत आहात. आर यू प्लेइंग. येथे WH फॅमिलीचा शब्द का आला नाही अशा प्रकारे प्रश्न तयार होतो. तर इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर येस आर नो शब्दामध्ये द्यायचा असतो तेथे WH फॅमिलीचा शब्द लागत नाही. आता इथे का तुम्ही खेळत आहात असे विचारलं तर तुम्ही येस आर नो आर यू प्लेइंग म्हणलं येस आर नो या शब्दाद्वारे ज्याचा उत्तर येतो म्हणून इथे WH फॅमिलीचा शब्द लागलेला नाही. आता आणखी एक उदाहरण बघा. का आम्ही हसत आहोत. आर यू लाफिंग. येस आर नो. अशा प्रकारे जेथे येस आणि नो या शब्दाने उत्तर द्यायचा असतो तेथे WH फॅमिलीचा शब्द लागत नाही. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तरी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया टेन्स सिरीजचा पुढचा भाग म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स या व्हिडिओसहित. तरी इंग्रजीतून पूर्ण ग्रामर शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत जय हिंद.